आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईची धार्मिक कथा आणि संपूर्ण माहिती बघणार आहोत। कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो। ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत। कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एक लहानशा मंदिरात होती। त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस स्वच्छता करवून मंदिराला प्रकाशात आणले। वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेलेले आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून ह्या मंदिराला चक्क 5 कळस आहे। जुन्या मंदिरातील खांबाला गरुड खांब असे म्हणतात। महालक्ष्मीचे हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो। बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाईने नवस फेडण्यासाठी 24 तोळे म्हणजे जवळजवळ पाव किलो वजनाचे सोन्याचे 4 चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो। शुक्रवार मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात। दर शुक्रवारी व अश्विन कार्तिक मार्गशीर्ष व माघ या 4ही पौर्णिमेस व चैत्रवद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते। पालखीबरोबर देवीचे भालदार चोपदार व पालखीचे भुई असतात। पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती घोडे वगैरे सर्व लवाजमा असे। पालखीच्या सर्व टप्प्यावर नायकिनींचे गाणे व नाच होत असे। महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे। हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिराच्या 3.5 पीठांपैकी एक आहे। देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे। वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे। बाहेर श्री कारभैरव आहेत। काशी विश्वेश्वराचे मंदिर सहित 12 ज्योतिर्लिंगही आहेत। त्यामुळे हे मूळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे। आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात। मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मूर्ती आढळून येते। एकेकाळी येथे पद्मावती नावाची राणी राज्य करत होती असे सांगतात। या भागात त्या काळी ईडलिंबूंच्या बागा असत। राणी निर्भयपणे राज्य करत असल्याने तिला सिंहासारखी शूर मानले जायचे। देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावतीचे चित्र रेखीवपणे कोरले आहे। ही मूर्ती पद्मावतीची असल्याचाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो। पुराणामध्ये उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी एक आहे। हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलेले आहे। मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजा राजघराण्याच्या काळात झाले। पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाईच्या मंदिराचे पुरातत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। कधी काळी मुघलांनी ह्या देवळाचा विध्वंस केला होता तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्ष लपवून ठेवली होती असे म्हणतात। पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनर्जीवन करण्यात आले। उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा। मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातृलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबेचे रूप आहे। देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलोग्रॅम आहे। मूर्तीमागे दगडी सिंह आहेत, डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे। 11व्या शतकातील शिलालेखात लिंगशैषा घौषहारिणी असा देवीचा उल्लेख आहे। देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते। करवीर महात्म्य ग्रंथात 13व्या अध्यायातील 7व्या श्लोकात असे म्हणले आहे की पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपले फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे। हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री विरचित चतुर्वंगी चिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीर निवासिनीचीच आहे असे नमूद केलेले आहे। नाग, लिंग, योनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे। पद्मपुराण, स्कंदपुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे। मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायाचे ग्रंथ दुर्गा सप्तशतीनुसार सृष्टी निर्माणच्या व त्रिदेवांच्या आदी ब्रह्मांडात फक्त एक तेजस्वी ऊर्जा शक्ती होती। ती ऊर्जा शक्ती अर्थात परब्रह्म निर्गुण निराकार होती। त्या ऊर्जा शक्तीने सगुण साकार रूप धारण केले। ती चतुर्भुज होती। ती तप्त कांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची होती। तिच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा, उजव्या खालच्या हातात म्हाळुंग फळ अर्थात बीजफळ, डाव्या वरच्या हातात खेटक, डाव्या खालच्या हातात पानपात्र, मस्तकी सयोनी लिंग आणि 3.5 वेटोळे असलेले नाग आहेत। तसेच ती सिंहावर विराजमान आहे। हीच मूळ सर्वस्याद्या
शक्ती म्हणजे कोल्हापूर करवीर निवासिनी जगज्जननी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी. या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. आई महालक्ष्मी देवीचा प्रमुख सण शारदीय नवरात्र उत्सव आहे. रामकृष्ण हरी.